विभागातील अधिकाऱ्यांनी यावरती कारवाई न केल्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेत। तर दरम्यान ज्या रुग्णालयामध्ये ही महिला काम करत होती त्या रुग्णालय परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आणि या संदर्भातले अधिक अपडेट्स जाणून घेऊया। फलटणमधल्या ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम आणि या संदर्भातले या महिला डॉक्टर फलटणच्या ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करत होत्या त्या रुग्णालयाच्या आवाज येतोय मंदार, बोला। ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या महिला डॉक्टर काम करत होत्या त्या रुग्णालयाच्या समोर मी उभा आहे। या महिला डॉक्टरनी त्यांना जो त्रास होत होता पोलिसांकडून याची माहिती वेळोवेळी या उपजिल्हा रुग्णालयामधले जे वरिष्ठ आहेत डॉक्टर धुमाळ यांना दिलेली होती। लेखी स्वरूपामध्ये तसा खुलासा केलेला होता, मात्र तरी देखील या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली नाही। या खुलाशामध्ये महिला डॉक्टरनी स्पष्टपणे म्हटलं होतं की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला पोलीस जबाबदार असतील, इतकं स्पष्टपणे ही महिला डॉक्टर सांगत असताना देखील हे आरोग्य विभागाचे अधिकारी याची दखल का घेत नव्हते। दुसरं लेखी खुलासा जो केलेला आहे त्या खुलाशानुसार जो गोपाळ बदने नावाचा पोलीस उपनिरीक्षक आहे तो या उपजिल्हा रुग्णालयाच्या जो इमर्जन्सी वॉर्ड आहे त्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये येऊन आपल्याला धमकावत होता असं देखील नमूद केलेलं आहे। मग इतकं जर स्पष्टपणे ही महिला सांगते तर याची दखल का घेतली नाही, याबद्दल आम्ही या सगळ्या रुग्णालयामध्ये जे कोणी इथं वरिष्ठ आहेत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र इथं आत्ता सध्या या ठिकाणी आम्हाला कोणीही वरिष्ठ या ठिकाणी दिसत नाहीयेत। या ठिकाणी काही रुग्ण आहेत जे त्यांच्यावरती उपचार होतील या प्रतीक्षेमध्ये आहेत, मात्र या ठिकाणी जे वरिष्ठ असणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी आत्ता दिसत नाहीयेत। 8:30 वाजून गेलेले आहेत, मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। काही रुग्ण मात्र या ठिकाणी उपचारांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। इतका गंभीर प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत। पोलीस दलातले अधिकारी तर आहेतच, एका उपनिरीक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे, तो फरार आहे। मात्र इथं जर आपण पाहिलं खरं तर 8:30 वाजता या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी एकही आपल्याला अधिकारी इथं दिसत नाहीये। हे या खिडक्या आहेत वेगवेगळ्या, पुरुष, महिला, दिव्यांग, वयोवृद्ध अशा प्रकारच्या लोकांना केस पेपर बनवण्यासाठीच्या। दुसरीकडे तुम्ही उपचारांसाठी आलाय तिथे? उपचारांसाठी आलोय सर। कोणावरती उपचार हवेत? बाळा महिला। अच्छा, होत आहेत का उपचार? होत आहे। कोण डॉक्टर आहे? धुमाळ सर, धुमाळ डॉक्टर भेटलेत का तुम्ही? हा, भेटलं, काल सिजर केलं आमच्या बाळाचं। तर आपण पाहतो आहोत हे अशी या ठिकाणची परिस्थिती आहे आणि पोलीस दलाबरोबरच या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची गरज आहे। कारण ही महिला डॉक्टर जर सातत्याने सांगते आहे की तिच्यावरती दबाव आहे तर या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी का दखल घेतली नाही या महिला डॉक्टरच्या तक्रारींची, हा या ठिकाणी प्रश्न आहे। त्यांची नक्कीच चौकशी होणं हे गरजेचं आहे। धन्यवाद मंदार या संपूर्ण अपडेटसाठी। पुढची बातमी पाहूया।